नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन सुरू करत आहोत। मित्रांनो, हे प्रकरण केवळ अभ्यासासाठी महत्त्वाचं नसून आपल्या रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत मित्रांनो, त्या आपत्तींना कशा प्रकारे सामोरे जायचे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला भेटणार आहे। तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये आपत्ती म्हणजे काय असणार आहे त्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर आपत्तीचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचप्रमाणे आपत्तीचे परिणाम कोणकोणते आहेत, आपत्तींचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती म्हणजे ती कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने आपत्ती असू शकते या संदर्भात, त्याचप्रमाणे आपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे, आपत्ती व्यवस्थापन आणि प्राधिकरण संरचना कशा पद्धतीने असणार आहे, प्रथमोपचार व आपत्कालीन कृती कोणकोणत्या करण्याची आवश्यकता असते आणि अभिरूप सराव त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो। या सर्व गोष्टींचा मित्रांनो आपण या प्रकरणामध्ये अतिशय सखोल प्रत्येक मुद्दा तुम्हाला 100% समजेल, मला याची खात्री आहे। मित्रांनो, हे जे प्रकरण आहे हे प्रकरण तुम्हाला ज्या वेळेसला तुम्ही 10वी नंतर पुढच्या वर्गांमध्ये प्रवेश घेशाल त्यावेळेसला या प्रकरणावरती आधारित तुम्हाला सेपरेट विषय आहे मित्रांनो। त्या ठिकाणी वेगवेगळे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यामध्ये सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाशी रिलेटेड असणारे अनेक मुद्दे त्या ठिकाणी असतात मित्रांनो। त्यावरील इंटरव्ह्यूला किंवा जो आपला मुलाखत असते त्या मुलाखतीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये मित्रांनो वेगवेगळे प्रश्न या आपत्ती व्यवस्थापनावरती विचारले जातात। अशा प्रकारची आपत्ती आली तर तुम्ही काय करशाल यासारखे प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारले जातात। त्या संदर्भात आज आपण मी काही अनुभव तुम्हाला या प्रकरणामध्ये सांगणार आहे। तुमचे सुद्धा अनुभव मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली सांगायचे आहेत, आपण ते पाहूया। आपण एक प्रकारची चर्चा करत मित्रांनो या प्रकरणाचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत। प्रत्येक मुद्दा तुम्हाला समजेल याची मला खात्री आहे। तर मित्रांनो पहा, पुढे आपत्ती म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे। तर आपत्ती म्हणजे काय मित्रांनो, आपत्ती म्हणजे एक प्रकारचं आलेलं हे संकट असतं मित्रांनो। आपत्ती ही कोणत्याही प्रकारची असू शकते, एकतर ती मानवनिर्मित असेल किंवा ती नैसर्गिक सुद्धा मित्रांनो असू शकते। आपल्याला माहीत आहे की आपत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। बऱ्याचदा मित्रांनो आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावरती महापूर येतात, मोठ्या प्रमाणावरती भूकंप होतात, त्यानंतर दरड कोसळणे यासारख्या वेगवेगळे प्रकार आपल्याला रोजच्या जीवनामध्ये मित्रांनो पाहायला भेटतात। ही एक प्रकारची आलेली आपत्तीच असते मित्रांनो। तर काही आपत्ती मानवाने स्वतःच्या सुखासाठी वेगवेगळ्या गोष्टींची संरचना करत असताना, मांडणी करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती निर्माण होऊ शकतात। काही परिस्थितीमध्ये मित्रांनो जर पाहिलं तर वेगवेगळ्या कितीतरी उंच अशा इमारती त्या ठिकाणी बांधल्या जातात, परंतु त्यांचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं असतं मित्रांनो। अशा वेळेसला इमारती कोसळल्या जातात। अशा पद्धतीमध्ये किंवा अशा वेळेसला आपल्याला त्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाल्याचं पाहायला भेटतं, मानवहानी मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। म्हणजे ही सर्व जे आहे ते मित्रांनो आपत्ती आहे, म्हणजे एक प्रकारचं भयंकर धोकादायक घडलेली ती एक प्रकारची घटना असते आणि तिलाच आपण काय म्हणतो मित्रांनो, आपत्ती असे म्हणतो। तुमच्या परिसरात घडलेल्या कोणत्या आपत्ती तुम्ही अनुभवल्या आहेत पहा मित्रांनो। हा प्रश्न मित्रांनो खास तुमच्यासाठी आहे। तुमच्या परिसरामध्ये कोणकोणत्या आपत्ती घडलेल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा तुम्ही, म्हणजे मलाही कळेल की तुमचा अनुभव काय आहे। मी माझ्यासुद्धा परिसरातील तुम्हाला एक अनुभव सांगतो मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे माळीण गावामध्ये घडलेली घटना तुम्हाला माहीत असेल, तुम्ही नेटवरती सर्चसुद्धा करू शकता। माळीण या ठिकाणी घडलेला जी घटना होती ती घटना नक्की कशा प्रकारची होती मित्रांनो। माळीण हे गाव आमच्या गावापासून साधारणतः एक 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्या ठिकाणी घडलेली ही घटना आहे जी आमच्या जवळची घटना होती मित्रांनो। हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय होता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, माझ्या रिलेटेड माझा अनुभव स्वतःचा मी तुम्हाला शेअर करतोय, तुम्ही सुद्धा स्वतःचा तुम्ही मला शेअर करू शकता। ज्या वेळेसला मित्रांनो आम्ही पुणे ते पंढरपूर, आपल्याला माहीत असेल की आपलं आराध्य दैवत पंढरपूर असतं, पुण्यावरून ज्या वेळेसला आम्ही पंढरपूरला पायी दिंडीने जात होतो, ज्या वेळेसला आम्ही पोलिसांसोबत काम करत होतो मित्रांनो, ज्या वेळेसला आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो, कॉलेजला होतो, त्यावेळेसला आम्ही स्वयंसेवक म्हणून NSSच्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचलो होतो। ज्या वेळेसला पुण्यापासून आम्हाला पंढरपूरपर्यंत मित्रांनो जायचं होतं
त्यावेळेसला रस्त्यावरती जाणारे वेगवेगळे जे वारकरी असतात ते वारकरी अनेकदा बेशुद्ध पडायचे. बऱ्याच वारकरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्या येतात, त्या गाड्यांवरती बऱ्याच वारकऱ्यांचे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी मित्रांनो व्हायचे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या वारकऱ्यांना आपल्याला कशा पद्धतीने वाचवता येईल, त्यांना कशा पद्धतीने ॲम्ब्युलन्स थ्रू दवाखान्यामध्ये पोहोचवता येईल, यासारख्या आपत्तीचं रक्षण करायचं आणि कशा पद्धतीने करायचं या संदर्भात आम्ही ज्या वेळेसला हे कॅम्प अटेंड करत होतो मित्रांनो, विद्यापीठाच्या मार्फत, पुणे विद्यापीठाच्या मार्फत आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचे वेगवेगळे कॅम्प, डिझास्टर मॅनेजमेंट सारखे कॅम्प असतात मित्रांनो, आव्हानसारखे मोठे मोठे कॅम्प असतात. या कॅम्पच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने स्वतःला सक्षम बनवू शकतो आणि इतरांना वाचवू शकतो या संदर्भात मित्रांनो मी अनुभव घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला दिलेलं आहे की त्या आपत्तींचे स्थानिक व सभोवतालच्या परिस्थितीवर काय परिणाम झाले आहेत. पहा मित्रांनो, म्हणजे जी परिस्थिती एखादी उद्भवलेली असते त्या परिस्थितीचा सभोवतालच्या परिसरावरती काय परिणाम होतो. एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं मित्रांनो तर एखाद्या रस्त्यावरती जर मोठ्या प्रमाणावरती आपत्ती आली, एखाद्या रस्त्याचा पूल जर तुटला तर मित्रांनो काय होईल, तेथील जी वाहतूक असते मित्रांनो ती वाहतूक त्या ठिकाणी ठप्प होते, हे आपल्याला पाहायला भेटतं. किंवा एखादं जर मोठं संकट जर आलं मित्रांनो, किंवा एखादा डोंगर किंवा एखाद्या डोंगराच्या शेजारी असणारी छोटीशी वाडी असते, ज्याप्रमाणे माळीने या गावाची घटना घडली मित्रांनो, की त्या ठिकाणी असणारी जी वस्ती होती, त्या ठिकाणी असणारे जे गाव होतं मित्रांनो, ते संपूर्ण गाव हे डोंगराखाली गेलं. त्या ठिकाणी कोसळलेली जी जमीन होती मित्रांनो, त्या जमिनीखाली किंवा जो वरचा भाग होता, उंच भाग होता टेकडीचा, ती संपूर्ण टेकडी त्या गावावरती पडली आणि संपूर्ण गाव त्या टेकडीखाली गेलं मित्रांनो, म्हणजे त्या मातीखाली गाडलं गेलं. त्यातील काही लोक हे मित्रांनो जगले, परंतु बरेचसे मॅक्झिमम लोक मित्रांनो त्या खाली गाडली गेली, मृत्युमुखी पडली. हे एक प्रकारचं विध्वंस घडलेली मित्रांनो काय होती, घटना होती. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना आपल्याला या आपत्तीच्या मार्फत मित्रांनो पाहायला भेटतात. तर पुढे पहा मित्रांनो, आपत्ती म्हणजे काय, हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात, त्यांना आपत्ती असे म्हणतात. पहा मित्रांनो, म्हणजे पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना घडतात आणि त्या धोकादायक असतात त्यांनाच काय म्हणतात, आपत्ती असे म्हणतात. नद्यांना येणारे पूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्ती होत. मानवावर अचानक ओढवलेली जी संकटे होत किंवा ओढवलेली ही एक प्रकारची संकटे असतात. या घटनांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येते. तसेच अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचते. म्हणजे या गोष्टींपासून पर्यावरणाला काय पोहोचते मित्रांनो, हानी पोहोचते. पर्यावरणातील साधनसंपत्तीच्या आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यातून अचानक व मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात. पहा मित्रांनो, म्हणजे काय करतो मानव, काय करतो, स्वतःची साधनसंपत्ती मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी, काही गोष्टी मिळवण्यासाठी काय करतो मित्रांनो, पर्यावरणाचं त्या ठिकाणी नुकसानसुद्धा करू शकतो. स्वतःचं घर बांधण्यासाठी मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती वृक्ष तोडले जातात आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी नैसर्गिक हानीसुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी पाहायला भेटते. मोठ्या प्रमाणावरती खाणी त्या ठिकाणी उकरल्या जातात. खाणी उकरताना सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. खाणीपाशी असणारा जो एखादा डोंगर असेल तो डोंगर कोरला जातो मित्रांनो, आणि पावसाळ्याच्या वेळेसला तो डोंगर पडण्याची शक्यता असते, त्या ठिकाणी मानवहानी होण्याची शक्यता असते मित्रांनो. पहा, त्यातूनच अचानक मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात, त्यालाच मानवनिर्मित आपत्ती, आणि त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण, मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतो. पहा, तर संयुक्त राष्ट्रसंघाने आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते, अशी आपत्तीची व्याख्या केलेली आहे. पहा, संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे वेगवेगळ्या देशांची जी संघटना आहे मित्रांनो, त्याला संयुक्त राष्ट्रसंघ असे म्हटलेलं आहे. की यांनी काय सांगितलेलं आहे, पहा मित्रांनो, आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी, म्हणजे अनेक लोक त्याखाली मेली जातात, मारली जातात आणि अन्य प्रकारची हानी संभवते. पहा, मग त्यामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, म्हणजे वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या हानी आहेत मित्रांनो, वित्तहानी असेल, मानवहानी असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या हानी त्या ठिकाणी पाहायला भेटतात. यातील आकस्मिकपणे व प्रचंड हे शब्द महत्त्वाचे आहेत. आपत्ती ही आकस्मिकपणे ओढवते, त्यामुळे तिचा काही अंदाज येऊ शकत नाही, म्हणजे आपल्याला आधी त्याचा अंदाजसुद्धा मिळत नाही मित्रांनो. एखादी आपत्ती, एखादा भूकंप होणार आहे, आपल्याला भूकंपाचं उदाहरण मित्रांनो माहिती असेल,
किल्लारी या ठिकाणी घडलेला भूकंप तुमच्या समोर असेल मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा आपत्ती घडलेली होती. ही झालेली जी गोष्ट असते मित्रांनो, आपत्ती आलेली असते, ही आकस्मित आलेली असते. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आणि प्रचंड हा सुद्धा शब्द काय आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे. तिचा काही आपत्तीचा काही अंदाज आपण देऊ शकत नाही, म्हणून सावधगिरी बाळगता येत नाही. ज्या ठिकाणी आपत्ती येते त्या परिसरातल्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. वित्त व प्राणहानी सारख्या घटनेचे समाजावर दीर्घकालीन परिणाम होतात. हे परिणाम आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात होतात. आपत्ती ज्या ठिकाणी ओढवलेली आहे त्या भागातील जनजीवन विस्कळीत होते. आपदग्रस्तांची जैविक, आर्थिक तसेच अन्य प्रकारची हानीसुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर पुढे म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये पहा, पुढे म्हटलेलं आहे मागील इयत्तांमध्ये आपण आता मागच्या इयत्तांमध्ये मित्रांनो आपण या संदर्भात अगदी सखोल अभ्यास केलेला आहे की ही कोणकोणत्या प्रकारची आपत्ती नक्की असते. त्या संदर्भात आपण आपल्या मागच्या इयत्तांमध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. हे मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तींविषयी आणि उपाययोजनांविषयी माहिती घेतलेली आहे. कोणत्याही दोन आपत्ती सारख्या नसतात. पहा मित्रांनो, कोणत्याही वेगवेगळ्या ज्या दोन आपत्ती असतात त्या कधीही सारख्या नसतात. प्रत्येक आपत्तीचा कालावधी एकसारखा नसतो. काही आपत्ती ह्या अल्पकाळ तर काही आपत्ती काय असतात मित्रांनो, दीर्घकाळ राहतात. प्रत्येक आपत्ती ओढवण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. आपत्तींचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकावर जास्त परिणाम होणार आहे हे त्या आपत्तीच्या स्वरूपावरून लक्षात येते. म्हणजे आपत्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो, आणि त्या प्रकारावरून आपल्याला समजतं की नक्की ही आपत्ती दीर्घकाळ असणार आहे की अल्पकाळ असणार आहे, आणि तिचा परिणाम हा समाजावरती कशा पद्धतीने होणार आहे, किती वेळपर्यंत होणार आहे, या गोष्टींचा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर पुढे म्हटलेलं आहे की आपत्तींचे दोन प्रमुख जे प्रकार आहेत मित्रांनो त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तींचे होणारे परिणाम आणि आपत्ती ओढवल्यास घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती घेतलीच आहे. आपत्तीचे दोन महत्त्वाचे प्रकार मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे जे वरती सुद्धा मी सांगितलेले आहे, त्यामध्ये मानव निर्मित आपत्ती आहे आणि दुसरी जी मित्रांनो आपत्ती असते ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती असते. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, आपत्तीचे असेही वर्गीकरण करता येईल जसे की प्रलयकारी आपत्ती, उदाहरणार्थ ओडिशातील चक्रीवादळ, गुजरातमधील प्रलयकारी भूकंप, तसाच लातूरचा भूकंप व सातत्याने आंध्रच्या किनाऱ्यावर दरवर्षी घोंघावणारी चक्रीवादळे ज्यामुळे त्या भागात हाहाकार उडाला. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली, पण तरीही सामान्य जनजीवन काही काळाने सुरळीत झाले. दुर्गामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती म्हणजेच घटनेनंतरही त्यातील दुष्परिणाम एकतर गंभीर असतात किंवा त्या गंभीर ते जसा काळ लोटतो तशी वाढच होत जाते. उदाहरणार्थ दुष्काळ, पिकांवर अरिष्ट, कर्मचारी संप, वाढणारी समुद्र पातळी, वाळवंटीकरण इत्यादी ही काय आहेत मित्रांनो त्याची काय आहेत उदाहरणे आहेत. या उदाहरणांचा मित्रांनो आपण काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात सखोल आपल्याला पुढे पाहायचं आहे की नक्की ही आपत्ती कोणत्या प्रकारची असते. मित्रांनो तुम्हाला आपत्तीचे प्रकार कोणते असतात यावरती 100% परीक्षेला प्रश्न हा असतोच. आपत्तीचा प्रकार कोणकोणता आहे पहा. तर तुमच्या समोर या ठिकाणी मित्रांनो दिसत असेल की खालील छायाचित्रांमध्ये निरीक्षण करा. आपत्ती ओढवलेली ठिकाणे तुमच्या परिचयाची आहेत का? या आपत्तीमुळे जनजीवनावर झालेल्या परिणामांविषयी चर्चा करा. या आपत्तींपासून बचाव कसा करता आला असता वर्गात तुमच्या मित्रांशी चर्चा करा. मित्रांनो तुमची चर्चा मित्रांशी करू शकता किंवा तुम्ही माझ्याशी सुद्धा चर्चा करू शकता. तुम्ही तुमचे काही मतं असतील मित्रांनो ती कमेंट बॉक्समध्ये खाली मांडा की सर अशा पद्धतीने आपत्ती आपण वाचू शकतो. आपत्तीपासून आपण आपत्तीचं नियोजन कसं करायला पाहिजे मित्रांनो या संदर्भात तुम्ही तुमच्या कमेंट्स करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या चॅनेलवरती इतर आपली प्रकरणंसुद्धा दर्जेदार पद्धतीने आपण टाकलेली आहे. ती सुद्धा तुम्ही मित्रांनो पाहू शकता. तुमच्या सर्व मित्रांना शेअर करू शकता. तुम्ही शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, तुमच्या गुरुजनांपर्यंत पोहोचू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचणं हे आपलं मित्रांनो ध्येय आहे. जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल, क्वालिटी एज्युकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा आपला मेन अजेंडा आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी वेगवेगळी अशा पद्धतीने छायाचित्रे दिसत आहेत. अशा पद्धतीने महापूर तुम्हाला माहीत असेल की बऱ्याचदा येतो.
आणि या महापुरामध्ये वेगवेगळ्या गाड्यासुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी बंद पडतात. रेल्वे गाड्यांचं सुद्धा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं पाहायला भेटतं. वेगवेगळे जे रूळ असतात मित्रांनो ते काही प्रमाणावरती तुटलेले असतील तर मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वित्तहानी आपल्याला झाल्याचं, मानवहानी झाल्याचं पाहायला भेटतं. अशा पद्धतीने जर पाहिलं तर इमारती काही ठिकाणी कोसळतात मित्रांनो, आणि इमारती कोसळण्यामुळे सुद्धा पहा मोठ्या प्रमाणावरती जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हानी झाल्याचं मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं. इंटरनेट माझा मित्र तुम्हाला सांगितलेलं आहे की इंटरनेटवरती अशी असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. आपल्या यूट्यूबवरती सुद्धा मित्रांनो आपत्तीच्या वेगवेगळ्या व्हिडिओ सुद्धा उपलब्ध असतात. कशा पद्धतीने आपत्तीचं व्यवस्थापन करायचं या संदर्भात अनेक व्हिडिओ आहेत त्या सुद्धा तुम्ही मित्रांनो पाहू शकता. केवळ पुस्तकी किडा बनू नका मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक मुद्दा समजला पाहिजे तर ते तुमचं नॉलेज आहे. तुम्हाला 90% पडले नाही तरी चालतील, 90% तर तुम्हाला हमखास मिळतीलच, परंतु फक्त रट्टा मारण्याचं काम मित्रांनो करायचं नाही. प्रत्येक मुद्दा समजावून घ्यायचा जो आपल्या जीवनामध्ये सुद्धा मित्रांनो महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या, हे प्रकरण तर अतिशय महत्त्वाचं आहे. जे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या आपत्ती आहेत त्यांना कशा पद्धतीने सामोरं जायचं यावरती हे प्रकरण आहे मित्रांनो. केवळ पुस्तकात प्रश्न उत्तरं म्हणजे हा तुमचा अभ्यास नाही, हे लक्षात घ्या. ओके, तर पहा मित्रांनो, तर आपत्ती संदर्भात विविध व्हिडिओ शोधा, त्यांचा पर्यावरणावरील परिणाम व त्यावरील उपाययोजना या संदर्भात वर्गात काय करा मित्रांनो, चर्चा करा. आता पुढे म्हटलेलं आहे, सांगा पाहू आपत्तींचे विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण कसे करता येईल. तर त्याचं वर्गीकरण मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे. वर्गीकरण आज आपण समजावून घेऊया. या संदर्भात सखोल आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपत्तींचे प्रकार कोणकोणते आहेत पहा मित्रांनो. भूभौतिक, त्याला जिओफिजिकल असे म्हटलेलं आहे. जैविक, त्याला बायोलॉजिकल असे म्हणतात मित्रांनो. मानव निर्मित, त्यालाच मॅन मेड असे म्हणतात, जे मानवाने तयार केलेले असतात मित्रांनो. म्हणजे आपत्तींचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता या भूभौतिकमध्ये काय येतात, फिजिकलमध्ये काय येतात मित्रांनो, भूशास्त्रीय व भूगर्भीय असतात. त्यामध्ये भूकंप येतो, ज्वालामुखी येते, सुनामी येते, प्रपात येतो, भूमिपात येतो, भूप्रक्षोभ येतो, प्रस्तरभंग येतो मित्रांनो. उदाहरण त्याला म्हणतो आपण धूप म्हणतो, क्षारीकरण असतं, जलप्रलय असतो. हे सर्व घटक जे येतात ते भूशास्त्रीय व भूगर्भीयमध्ये येतात. त्यानंतर भूभौतिकचा दुसरा प्रकार असतो मित्रांनो हवामानशास्त्रीय, वातावरणीय, खगोलशास्त्रीय जे भाग आहेत त्यामध्ये उष्ण व शीतल लाटा, हिमवादळे असतात, बर्फवृष्टी असते, चक्रीय वादळे असतात, गारा असतात, अवर्षण, दुष्काळ, महापूर, उल्कापात, सूर्यावरील डाग व संख्येतील बदल या सर्व गोष्टींचा मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायला भेटतो. दुसरा जो महत्त्वाचा प्रकार असतो तो असतो जैविक, त्यालाच बायोलॉजिकल असे म्हणतात. वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, वनस्पतीजन्य भागामध्ये आपल्याला मित्रांनो त्याची उदाहरणं द्यायचं म्हटलं तर जंगल, वनवा, बुरशीजन्य रोग, प्रसारण, त्यालाच ब्लिस्टर असे म्हणतात. तण फैलाव, जलपर्णी, गाजर गवत, तृणगवत या सर्व गोष्टींचा मित्रांनो त्यामध्ये समावेश होतो. प्राणीजन्य जी आपत्ती असते मित्रांनो त्यामध्ये संसर्गजन्य विषाणू असतात, जीवाणू, त्यामध्ये पटकी, हिवताप, कावीळ, प्लेग, रोगजंतू, कीटक, विषारी प्राण्याचा दंश, टोळ, धाड, हिंस्र पशूंचा हल्ला या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. आणि आपल्याला माहीत असेल की सध्या जी सगळ्यात महत्त्वाची महामारी सध्या आपल्यावरती आलेलं संकट आहे मित्रांनो कोरोना, हे सुद्धा या प्राणीजन्य घटकामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होत आहे. आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणावरती आज जगतावरती आलेलं हे सर्वात मोठं संकट आहे मित्रांनो, ज्याद्वारे अनेक व्यक्ती त्या ठिकाणी रोजच्या रोज दगावल्या जात आहेत. म्हणजे हे एक प्रकारची जी मानवहानी होते आहे, प्राणीजन्य हानी होत आहे, ती जैव आपत्तीचाच एक महत्त्वाचा प्रकार आहे मित्रांनो. त्यानंतर मानव निर्मित आपत्तीमध्ये एक असतं अनाकलनीय किंवा अनाकलनीय, म्हणजे आपल्याला अकालनीय असणारी किंवा जी आपल्याला माहीत नसणारी आपत्ती जी मानवाकडून घडते तिलाच म्हणतात अनाकलनीय म्हणतात. आणि दुसरी आहे की हेतू पुरस्पर आपण त्याला म्हणतो, ती तयार होऊ शकते. ही जी अनाकलनीय आहे किंवा आकलन नसताना किंवा अकालित नसताना, माहीत नसताना जी आपत्ती तयार होते तिला अनाकलनीय कलनीय आपत्ती असे म्हणतात. त्यामध्ये विषाणू विषारी असेल किंवा विषारी वायुगळती असेल मित्रांनो, अणुचाचणी असेल, अनियोजित क्रिया असतील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची अणुचाचणी घेत असताना सुद्धा बऱ्याचदा त्या ठिकाणी वायू गळती होते मित्रांनो आणि त्या ठिकाणी आपत्ती निर्माण होऊ शकते. आणि हेतू पुरस्पर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, युद्ध,
आग, बॉम्बस्फोट, सक्तीचे स्थलांतर, दहशतवाद, बलात्कार, बालकामगार या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे हेतू ठेवून केल्या जातात. भूकंप करायचं म्हटलं, युद्ध करायचं म्हटलं, बॉम्बस्फोट करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी स्थलांतर जर करायचं म्हटलं तर ही एक प्रकारची आपत्ती आहे मित्रांनो. आणि या सर्व प्रकारच्या ज्या आपत्ती आहेत मित्रांनो या मानव निर्मित आहेत. या आपत्तींसंदर्भात आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये अगदी डिटेलमध्ये मित्रांनो अभ्यास करणार आहोत. तुम्हाला आजचं लेक्चर मित्रांनो नक्कीच आवडलेलं असेल. या संदर्भात तुम्हाला लेक्चर आवडले असल्यास कमेंट करा, लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही आपल्या या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण नवनवीन ज्या व्हिडिओ टाकत असतो रोजच्या त्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता, चांगले गुण मिळवू शकता आणि एक चांगली व्यक्ती म्हणू शकता. तर सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.